हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी पौष्टिक चवळीची हिरवी भाजी। त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापवलं। इथे मी एक मीडियम कांदा बारीक चिरून घेतला, एक लाल मिरची घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। लाल मिरची याच्यासाठी की चव चांगली येते, तर लाल मिरचीचे असे मी मोठे मोठे तुकडे करून टाकले। त्यानंतर 2-3 लसूण पाकळ्या मी अशा कापून घेतल्या आहेत आणि मग असं हे सर्व साहित्य तेलामध्ये घालायचं, चांगल्या प्रकारे मिक्स करायचं। कांदा आपल्याला मस्त गुलाबीसर परतून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ टाका। आता हा थोडासा कांदा परतला की त्यामध्ये आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकूया। एक पाव चमचा घातली, जास्त नाही, पाव चमचा घातला, कारण मी लसूण ठेचून घातला, त्याच्यात कापून घातला आहे। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करा। कांदा आपला चांगला गुलाबी झाला आहे। आता चवळीची भाजी मी चांगली खुडून घेतली आहे। चवळी बारीक असल्यामुळे ती मी कापली नाही। आता थोडीशी चवळी मी यामध्ये घातली, थोडी चवळी घालून हा कांदा त्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा, कारण एकदम भाजी घातली की तुम्हाला परतता येणार नाही, म्हणून थोडी आधी भाजी घातली, परतली, त्याच्यानंतर सर्व भाजी कढईमध्ये घालून दिली। आता ही भाजी आपल्याला चांगली हिरवीगार ठेवायची आहे, त्यामुळे फास्ट गॅस करून आपल्याला ही झाकण ठेवून पटापट परतून घ्यायची आहे। झाकण लावलं तरी आपलं भाजीकडे लक्ष पाहिजे। सर्वात आधी अशी मिक्स करून घ्या। सर्व भाजी घालून झाल्यावर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आता याच्यावर आपण झाकण ठेवूया। झाकण ठेवलं, फास्ट गॅस केली आणि लक्ष ठेवा की ही भाजी लगेच आळेल, लगेच याचं पाणी आटेल, त्यामुळे मेथीसारखे या भाजीकडे पण आपल्याला चांगलं लक्ष द्यायचं आहे। हे बघा, जवळजवळ सगळं पाणी आटलं आहे। आता चारी बाजूने मी ही भाजी अशी मस्तपैकी हलवून घेते आणि चांगल्या प्रकारे त्याच्यातलं पाणी आटून गेलं आहे। आपली भाजी पण दिसायला छान हिरवीगार दिसत आहे।